आज आपण आलोय जुन्नर तालुक्यातील रोहकडी गावामध्ये एका छोट्याशा वाडीमध्ये. याच ठिकाणी माझ्या पाठीमागं आपण पाहू शकता का या ठिकाणी दिव्या शिंदेचं घर आहे. आणि तुम्ही म्हणाल दिव्या शिंदे कोण? तर सर्व महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे का दिव्या शिंदे ही कोण आहे? तर सर्वांनाच माहिती असेल की पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी एक आंदोलन झालं. सिंहगड लॉ कॉलेजमध्ये आंदोलन झालं होतं. त्यावेळी ह्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट पद्धत असल्याच्या कारणावरून किंवा गोरगरीब मुलांवर अन्याय होतोय, डोनेशन घेऊन प्रवेश होतोय, या कारणावरून या मुलीने या कॉलेजला अक्षरशः घाम फोडला होता आणि तिचा व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल झालेला होता. आणि आंबेडकरी चळवळीशी असलेलं नातं आणि दिव्या शिंदे हे एक नातं आपण समजू शकतो. आणि अनेक त्याचं इंस्टाग्राम अकाउंट जर पाहिलं तर वेगवेगळ्या म्हणजे बेधडक आपल्या शैलीमुळं त्या सगळ्या ओळखल्या जातात. त्यांचं हे घर आहे आणि आपण त्यांच्या आईवडिलांची आता मुलाखत घ्यायला जाणार आहोत. नुकतंच तिचं आता बिग बॉस सीझन 6 मराठीमध्ये तिची धमाकेदार एंट्री झालेली आहे. इथं त्यांच्या आई आहेत, हे वडील आहेत. नमस्कार. काय काय सांगाल? तिची जडणघडण कशी झाली? तुमचं नाव सांगा सर्वप्रथम. अ, माझं नाव आशा सुनील शिंदे. अ, तिची जडणघडण म्हणजे खूपच गरिबीतूनच परवरिश झालेली आहे तिची. आणि आमच्या पद्धतीने आम्ही म्हणजे होता होय आपल्याला वाटतं ना आईबापांना का आपल्या मुलांनी सगळ्या गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह असावा. तर आम्ही नेहमी तिला कुठल्याही कार्यक्रमाला प्रोत्साहित करायचो. कुठेही तू भाग घे, आम्ही आहे तुझ्या सपोर्टला. ती म्हटली ना का मला आजी याच्यात भाग घ्यायचा आहे, तर आम्ही तिला सपोर्ट करायचो. आणि असं करता, करता, करता कधी ती लहानाची मोठी झाली कळालंच नाही. आणि म्हणजे तिने नेहमी रोकडी गावाचा मान-सन्मान वाढवलेलाच आहे. लहानपणापासूनच ती म्हणजे खूपच कार्यक्रमामध्ये ॲक्टिव्ह असल्यामुळे तिने नाव लहानपणापासूनच कमवलेले. मला सांगा शिक्षण कुठं झालं तिचं? तिचं इथे प्राथमिक शिक्षण तर आपल्या रोकडीतच झालेलं आहे आणि नंतर गाडगे महाराजला झालं. 5वी पासून मग ती गाडगे महाराजलाच गेली. ओतूरला. हो. आणि मग परत आपलं अण्णासाहेब वगैरेला अ, 2 वर्ष ती शिकली. आणि त्याच्यानंतर मग सगळे म्हणायला लागले, "अरे तुमची पोरगी एवढी ॲक्टिव्ह आहे आणि तुम्ही इथं का तिला ठेवलंय?" नाही का. मग तुम्ही तिला जरा तिच्यामध्ये पुण्याला वगैरे पाठवा. पण आता त्यावेळेला कसं असायचं, एक छोटा मोबाईल असायचा आणि त्या मोबाईलमध्ये आपण जास्त सर्च वगैरे काही करत नव्हतो नाही का. फक्त कॉल येणे आणि कॉल जाणे. तर आपण मग समजा बाबा मुलीला नक्की कोणत्या क्षेत्रात पाठवायचे, नाही का. 12वी तर तिने इथे आपली याला केली सायन्समध्ये. आणि शिक्षणात कशी होती? एकदम भारी, एकदम म्हणजे नंबरच काढायची ती शिक्षणात सुद्धा. काय बोलता? हो, हो. नंबरच आणायची ती. आणि अक्षर वगैरे पण खूप छान होतं तिचं. आणि मग तिने सायन्स केलं, पण तिने नंतर असं सांगितलं का मला काही डॉक्टर व्हायचं नाही, मला काही इंजिनियर व्हायचं नाही. मी म्हणायचे मग ठीक आहे, तर तू नर्स हो. नाही, नाही, मला रक्त पाहून चक्कर येते, मला काय ते करायचं नाही. बरं, मग काय करायचं आहे? मग मी आता आर्ट चूज करते. मग सगळे लोकं म्हणायला लागले, "चला तुम्ही पुण्याला तर पाठवून बघा तिला." तर पहिल्यांदा तर आम्ही जरा घाबरलोच. पण नंतर मी डिसिजन घेतला, ठीक आहे, परिस्थिती कशी असू, आपण त्याच्यावर थोडंसं मात करत मुलांना पहिले घडूया, नंतर बघू काय आता करायचं. मुलगी सायन्स मधून आर्ट म्हणते तरी पण तुम्ही प्रोत्साहन दिलं. हो, हो. काही पालक तर म्हणतील हे काय कोणता निर्णय घेतला? हो. नाही आता कसं असतं, आपण मुलांवर जास्त गोदरेशन आणू शकत नाही. तिने तिचे काय निर्णय घेतले, तर आम्ही सपोर्टच केला आहे तिला त्या गोष्टीमध्ये. आर्ट घ्यायचा, ठीक आहे, आर्ट घेतला. नंतर तिने अ, म्हटली आर्टमधून मग आम्ही तिला एस-पी कॉलेजला पाठवलं. बरं. सर परशुराम भाऊ एस-पी कॉलेज पुणे. तिथे गेल्यावर तिने तिथे सुद्धा त्या कॉलेजचं नाव रोशन केलं. 52 ट्रॉफ्या मिळवून दिल्या त्या कॉलेजला. कशामध्ये? त्यांचं एक कल्चरल एक असं हे असतं कार्यक्रम का ज्याच्यामध्ये का कॉलेजला प्रेझेंट करायचं असतं.
दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन किंवा दुसऱ्या राज्यात जाऊन. तर त्याच्यामध्ये तिला 52 ट्रॉफ्या मिळाल्या आणि त्याच्यातून मग तिला म्हणजे कला क्षेत्रामध्ये पण जाण्याची खूप संधी मिळाली, पण तिने ती स्वीकारलीच नाही. आणि आणि मग तिचा प्रवास असा घडत घडत गेला, मित्र-मैत्रिणी. आणि मग एक वेळ अशी आली का तिच्यासोबत खूप मोठं इन्सिडेंट घडला. का एस-पी कॉलेजवाल्यांनी काय केलं, का जेव्हा आपण ॲडमिशन घ्यायला जातो ना, त्यावेळेला त्यांनी असं केलं, का शिक्षकांनी जी माहिती द्यायची होती ती दिलीच नाही. आणि त्यांच्याकडून ते फॉर्म भरून घेतले 36 मुलांकडून. आणि त्याच्यामध्ये विषय निवडायचे होते, ते विषयच निवडले गेले नाही. आता हे गावाकडनं पहिल्यांदा गेलेले. आणि मग असं झालं का ते वर्षभर त्याकडे कोणी लक्षच दिलं नाही. आणि जेव्हा वेळ आली परीक्षा द्यायची, म्हणजे त्यांचे हे झाले, एक्झाम चालू झाली, तर मग मग ते म्हणायला लागले कॉलेजवाले, "तुम्ही चुकीचे विषय निवडले." माझी मुलगी त्यावेळेला तुम्हाला सांगते, खोटं नाही सांगत, इतकी डिप्रेशनमध्ये गेली का हे असं कसं घडलं. आणि कॉलेजवाली म्हणजे जबाबदारीच घ्यायला तयार नाही का ही चूक आमच्या कॉलेजकडून झाली. तर अक्षरशः तुम्हाला सांगते, सव्वा दीड महिना ती ॲडमिट होती टेन्शनमध्ये. तरी तिने आम्हाला सांगितलं नाही. मग काय कारण आहे नक्की? आम्ही शोधायला लागलो, का बरं आजारी पडली नाही का इतकी? टेन्शन घेतलं तिने. आता कसं असतं, तिला माहिती होतं आई-वडील गावाला आहे. आपल्याला ते खूप याच्यातून पैसे पाठवतात ती काटकसर करून. खाण्याची सोय, दवाखान्याचा खर्च, रोजचा आपला खर्च, हॉस्टेलचा खर्च. तर ह्याच्यातून आहे ना तिने आम्हाला कळवलं नाही. नंतर ती आजारी झाल्यावर आम्हाला कळालं. आणि मग तो विषय असा सॉल्व्ह झाला. पुणे विद्यापीठ, आपलं सावित्रीबाई पुणे विद्यापीठ आहे, त्यांनी सांगितलं, "तुम्ही 36 जणं लिहून द्या का ही चूक तुमच्या कॉलेजची आहे आणि आम्ही बघतो त्यांच्यावर ॲक्शन घेतो." नाही का? 36 जणांमधून 35 जणं गाळ पडली. त्यांनी अक्षरशः माघार घेतली. आणि कॉलेजवाल्यांनी अक्षरशः त्यांच्याकडून लिहून घेतलं का तुमची चूक म्हणून ती स्वीकारा तुम्ही ॲक्च्युली. पण ही काही तयार नव्हती. ती म्हटली, "आमची चूक नाही, हे काम तुमचं होतं. हा फॉर्म भरायचा आहे, आम्ही नवीन आलेलो आहे. तुम्ही मार्गदर्शन करायला पाहिजे होतं का तुम्ही हे असे विषय निवडा." म्हणजे थोडक्यात म्हणजे सोप्या भाषेत सांगते का तुम्ही विषय निवडा आणि तुम्ही फॉर्म भरा. मार्गदर्शन केलं हो. तर त्यांनी ते तसं न करताना मुलांवर तो विषय लोटून दिला. आणि हे सगळं 36 मुलांच्या बाबतीत घडलं होतं. येस. 36 मुलांनी विषय निवडले नव्हते. 36 मुलांचे फॉर्म भरले गेले. विषय चुकीचे निवडले गेले. त्यांनी नंतर सांगितलं तुम्ही विषय चुकीचा निवडला. मग तिला असं झालं, मुलं तर माझी साथ देईना आणि मी एकटी काय करू? तर तुम्हाला सांगते, तिने तो विषय म्हणजे तिथं ती ज्यांच्याकडं जायची ना, कुणीच तिच्याशी बोलायला तयार नसायचं. आणि असं करता करता मग तिने शेवटी ती आजारी पडली. कॉलेजला जायचीच बंद झाली. नंतर मग आम्ही असं ठरवलं, ठीक आहे बाबा, तिकडं नाही होते ना, तर चल तू परत गावाला ॲडमिशन घे. ॲडमिशन घेतलं गावाला. तर हे लोकांनी ॲडमिशन फी घेतली आणि ॲडमिशन फी घेतल्याच्या नंतर फॉर्म वगैरे भरले, ऑनलाईन पैसे भरून झाले, फी भरून झाली. तर ते लोक इकडे ॲडमिशन देईना. कोण? एस-पी कॉलेजवाले. ते लोक इकडं कॉलेज म्हणजे तिचं लिव्हिंग सर्टिफिकेट हे कागदपत्र पुरवणी करायला तयार नाही. महिनी आता इथं कोणतं कॉलेज निवडलं होतं? अण्णासाहेब वगैरे. हां. तर मग परत असंच वर्ष गेलं. ऐन परीक्षेच्या टायमाला त्यांनी हिला मेल केला, फोनवर कळवलं का तुम्ही परीक्षा द्यायला या. एस-पी कॉलेजला. एस-पी कॉलेजनी कळवलं का तुमचं ॲडमिशन इथं आहे, तुम्ही इथं या. अक्षरशः तुम्हाला सांगते, अभ्यास न करता डायरेक्ट परीक्षेला वडील घेऊन गेले. आणि मग तिथून पुढचं शिक्षण तिचं तिथंच झालं व्यवस्थित. तिने जे बंड केलं, जो लाडा दिला, त्याला फायनली यश मिळालं. आता यश मिळालं नाही मिळालं म्हणावा, पण त्यांनी काय केलं का आपल्याला जिथं त्यांच्या कॉलेजमधून जर रिस्पॉन्स नाही मिळाला,
का बाबा 36 मुलांचं काय झालं, काय करायचं आहे, हे त्यांनी त्यांच्यात ठरवून घेतलं. आणि मग नंतर हिला काही मार्ग सापडा नाही म्हणून तिने दुसरीकडं घेतलं ना ॲडमिशन. म्हणजे तिची मुळात तिची हेळसांड जी कॉलेज या प्रशासनाकडून तो तिच्या डोक्यामध्ये राग आहे म्हणजे होता. होताच. आणि लहानपणापासून कसं असतं, अन्याय सहन करायचा आहे, कुठंतरी याला वाचा फोडलीच पाहिजे, नाही का? मग तिने या गोष्टींमध्ये भरपूर अभ्यास केला का कसं आपण या गोष्टीला तोंड दिलं पाहिजे. मग तिने पुस्तकं लहानपणापासून पुस्तकं तर वाचतच होती ती. पुस्तकं वाचायला सुरुवात केली. सगळ्यात जास्त पुस्तकं वाचायला सुरुवात कितवीला केली. असल्यापासून पुस्तक वाचते ती? पुस्तक तर ती लहानपणापासून खूप आवड आहे तिला. तिचं पाठांतरही खूप छान होतं. पुस्तकं ती म्हणजे मी तर म्हणते अंगणवाडी पासून असल्यापासून तिचे तोंडपाठ जेवढी शाळेची गाणी असायची ना, आपल्या याची असतात ना, बा अं, आपलं काय म्हणतात त्याला? नाही नाही, ही आपली कविता, पद्य विभाग. नाही नाही, फार आपण काय म्हणतो त्याला, अंगणवाडीची जी छोटी छोट्या मुलांची गाणी, हो हो, बालगीते, हे पूर्ण तोंडपाठ असायची तिची. हे आणि तिला जर कोणी म्हटलं का हे गाणं म्हणून दाखव, तर त्या शाळेतल्या पूर्ण लिस्ट प्रमाणे तिचे ते गाणे पाठ. आणि ते समोरच्या माणसाने ती उठायचंच नाही ते ऐकल्याशिवाय, अशी तिची सवय होती. मग ती लहान वयामध्ये तिचा असा थोडासा स्वभाव असा म्हणजे अन्यायाविरुद्ध बंड करण्याचा आहे, याची तुम्हाला कधी प्रचिती आली? प्रचिती ती तर आमची ती तुम्हाला सांगू का, कसं असतं, मुलं घरी सांगत नसतात. कधी कधी आपल्याला कळत असतं का मुलांना त्रास होतोय शाळेतून, मुलं त्रास देत असतात, मुली त्रास देत असतात. पण त्याच्यातूनही तिने कधी आम्हाला घरी सांगितलं नाही. पण एकदा तिने सांगितलं का मला थोडा त्रास होतोय, मुली मला जवळ करत नाही, मुली मला जवळ बसवती नाही. मग तिने अक्षरशः तुम्हाला सांगते, आपल्या गाडगे महाराजमध्ये हे असतं, आश्रमातली मुलं असतात बघा, त्या आश्रमांच्या मुलामुलींमध्ये तिने तिचं हे तयार केलं, मित्र मैत्रिणी. आणि मग त्यांच्यातच ती राहू लागली. मग ती ते अक्षरशः घरून त्यांच्यासाठी डब्बे नेत होते बनवून, का तर ते आश्रमात असायची ना. मग त्यांना जेवण कोण देणार, त्यांना तर तेच जेवण, हिला घरचं जेवण भेटायचं. डब्बे न्यायची त्यांच्यासाठी. ज्याला पैशाची कमी असेल ना, तरी ती घरी सांगायची का मम्मी आज ना 25 रुपये कमी पडतात, 50 रुपये माझ्या एका मैत्रिणीला कमी पडतात, तेवढे भरायला दे ना. गाडगे महाराज म्हणजे थोडक्यात ओळख, जे अनाथ वगैरे जी मुलं आहेत तर तिथं सुद्धा ते वसतिगृह आहे, म्हणजे त्या वसतिगृहातल्या मुला मुलींना ही मदत करायची. हो हो हो, बिलकुल. आणि मग तिला ती आवड निर्माण होत गेली. अरे, आपण प्रेमाने वागलो का समोरचा पण आपल्याला प्रेमाने वागतो. आणि आपण बोलतोय तर आपलं समोरच्याला समजते. ह्या गोष्टीतूनच ती घडत 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 गेलेली आहे. आणि आता राहिला विषय तिचा करिअर निवडायचा प्रश्न. नाही, मग एस.पी. कॉलेजने पुन्हा तिला सांगितलं का तू काही इकडं काही करू नको, तुझे तू परीक्षा या विषयाला देऊ शकतेस. मग पुढं तिने वडील घेऊन गेले तिला, पुढं काय घडलं? मग ती काय, तिने परीक्षा दिल्या. त्याच्यानंतर तिने ग्रॅज्युएशन कंप्लीट तिथेच केलं, त्यांच्याकडेच केलं. आणि मग तिने तिचं करिअर निवडायला सुरुवात केली. तिला कुणीतरी सांगितलं का आपल्याला एअर होस्टेस व्हायचे, मैत्रिणींमध्ये ठरलं एअर होस्टेस करायचे. कोणीतरी म्हटलं असेल, बाळा तू एवढी छान दिसते, कर ना मग विमान. त्यावेळेला क्रेज असायची विमानात उडण्याची, विमानामध्ये बसण्याची क्रेज असायची खूप. मग तिने तो स्वतःच करिअर तिचं ते निवडलं तिने. आणि मग तिने आम्हाला घरी सांगितलं का मला 1.5 लाख रुपये लागतील. 1.5 लाख रुपये लागतील, तर ते कसे उभे करायचे. आम्ही लोन घेतलं शिक्षणातून, म्हणजे शिक्षणातूनच लोन घेतात. फ्रँकफिल नावाचं एक हे, त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही लोन घ्या तिच्यासाठी. आणि अक्षरशः तुम्हाला सांगते, इतकी टफ असते ती. जो तो इंटरव्ह्यू असतो ना, तो क्रॅक करणं कोणत्याच बसची बात नाही. एअर होस्टेस. येस, खूप खूप म्हणजे खूप हार्ड आहे ते. त्याला तुमचं फक्त दिसणं महत्त्वाचं नाही, त्याच्यामध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी असतात, तुम्हाला त्या पूर्ण करावं लागतात. आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिने ते इंटरव्ह्यू क्रॅक केले. पण तरी तिला ते म्हणावं तसं तिला पोस्ट मिळायला तयार नव्हती. मग काही दिवस केलं, काही दिवस सोडून दिलं. मग तिला डायरेक्ट दिल्लीवरून आपले स्पाईस जेट आहे, स्पाईस जेटवाल्यांनी तिला डायरेक्ट तिथं सांगितलं का तुम्ही
इथे इथे इंटरव्ह्यू आहे, तुम्ही या. ती गेली तिथं. त्यांनीसुद्धा सकाळी 9:30 वाजल्यापासून तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तिला एका खुर्चीवर बसून ठेवलं होतं. आणि मुलं येत होती, मुलं जात होती, मुलं येत होती, सगळ्यांचे इंटरव्ह्यू ते घेत होते. ते बघत होते हिच्यामध्ये किती पेशन्स आहे. एकही मुलगा सिलेक्ट झाला नाही त्याच्यामध्ये. ही एकटीच सिलेक्ट झाली. आणि त्याच्यातही तिला मला वाटते नाही का तिला हे झाला डायरिया. दिल्लीला जायची म्हणजे त्यांनी सांगितलं तुमचं आम्ही हे देतो, तुम्हाला तिकीट वगैरे देतो, तुम्ही हे करा. कोणत्या पदासाठी सिलेक्ट झाली, एअर होस्टेस का कोणतं? नाही ती ह्याच्या ग्राउंड लेवलला झाली होती. ग्राउंड लेवल ग्राउंड लेवलला झाली ती. ग्राउंड लेवललाच निवड केली त्यांनी, कारण तिची तब्येत खराब होती, डायरिया झालेला होता. 3 वर्ष काढली तिने. हो, तिथे तिने 3 वर्ष काढले. नंतर मग पण मग आता मुंबईला याला जायचंय दिल्लीला आणि तिकीट पण दिले आणि डायरिया झाला. हो, मग डायरिया झाला आणि अक्षरशः ती तिथं आपलं कुणीच नाही दिल्लीला. दिल्लीला फक्त त्यांनी जी रूम दिलेली होती त्या रूममध्ये मुली, म्हणजे त्यांनी सिलेक्ट केलेल्या मुली, त्यांचा पण इंटरव्ह्यू होता ना, म्हणजे त्यांचं पण हे चालू होतं. आणि मग त्यांनी काय केलं का सगळ्यांना एका रूममध्ये ठेवलं. पण हे सगळेजण तो क्लास करायला जायचे, अटेंड करायचे. ही सकाळी उठून हॉस्पिटलला जायची. तिथं जेवणाची फार गैरसोय, म्हणजे पाणी नाही व्यवस्थित आणि जेवण नाही व्यवस्थित. ते जेवणाच्या पायीच तिचा डायरिया झाला आणि ती एकटीच जायची, एकटीच सलाईन लावून यायची, एकटीच परत तो त्यांचा क्लास असायचा तो अटेंड करायची. असं तिने 1.5 महिना तो क्लास पूर्ण केला. नंतर मला स्वतः त्यांचा स्पाइस जेटवाल्यांचा फोन आला का आपकी लड़के बहुत बीमार है और आप उसे लेने को इधर आ जाओ. आता एवढ्या इमर्जन्सीमध्ये आपण कसं जाणार दिल्लीला? दिल्लीला? आणि मुलीने काही सांगितलं पण नाही. हो, आणि तिथं तिची काळजी घेणाऱ्या तिच्या मैत्रिणी होत्या. मग मुली फोनवर बोलू लागल्या, आंटी आप टेन्शन मत लो, हम कर लेंगे, हम कर लेंगे. पण एक वेळ अशी आली का इतकी तब्येत खराब झाली का म्हणजे तिला सुसेनाच काय करावा. मग तिला असं वाटलं 6 दिवस राहिलेत, 3 महिने मी पूर्ण क्लास केला आहे आणि आता मी म्हणजे मी ड्युटीवर जॉईंट होणार आहे आणि 8 दिवसासाठी हे मला म्हणतात ते का तुम्ही परत या आणि इंटरव्ह्यू द्या आणि तुम्ही घरी जावा. ती म्हटली सर काही झालं तरी मी इथून जाणार नाही, मला हा 8 दिवस मी कसेही पूर्ण करीन आणि मी जॉबला लागलच. मला फोन आले, ते मला म्हटले का तुम्ही तुमचं काय मत आहे. तर मी म्हटलं सर तिची जर जिद्द असेल, तिला जर वाटतंय का 8 दिवस ती थांबू शकते, 3 महिने जर झालेले आहे ऑलरेडी आणि 8 दिवसासाठी मला तुम्ही बाहेर काढताय, तर हे तिला सहन होण्यासारखं नव्हतं. तिने तेवढ्या डायरियाच्या परिस्थितीत तुम्हाला सांगते तो कोर्स कंप्लीट केला. आल्याबरोबर ग्राउंड फ्लोअरला तिला जॉब अनाउन्समेंट करणे, सामान चेक करणे, नाही का, भरपूर जबाबदाऱ्या तिच्यावर आल्याबरोबर दिल्या. इतक्या म्हणजे खूप जबाबदाऱ्या. हो हो, म्हणजे जे काम तिचं नव्हतं ते सुद्धा तिच्यावर यायचं का तुम्ही अनाउन्समेंट करा, पब्लिक अनावर झालेले, बोला तुम्ही पब्लिकला सांभाळायला जा. म्हणजे एका वेळेस तिच्याकडून हजारो कामं केलेली जायची. मग त्यावेळेला काय व्हायचं, तिच्या तब्येतीची हेळसांड व्हायची, म्हणजे तिला आराम भेटला नाही. तिची नेमणूक कुठं, मुंबई विमानतळावर केली का दिल्लीला? पुणे स्टेशनला केली. पुणे स्टेशनला, कारण तब्येत खराब होती ना. पुणे विमानतळ? हो हो, पुणे विमानतळमध्ये लोहगड हां लोहगावमध्ये. तर तिथे निवड झाल्यावर तिने केला जॉब वगैरे केला बरं का 3 वर्ष. आणि मग त्याच्यानंतर झालं तिचं तुम्हाला वाटलं चला आता झालं आता मुलीचं करिअर हो, वगैरे, अगदी. तुम्ही खुश झाला? हो हो, म्हटलं तिने तिचं स्वप्न पूर्ण केलंय, मग काय पाहिजे आपल्याला, नाही का असं. मग आता मग हे 3 वर्ष कंप्लीट तुम्ही केले, पुढे काय घडलं? तिने 3 वर्ष पूर्ण केल्याच्या नंतर परत तिथं तिच्यावर दबाव यायला लागला. आप ये डिपार्टमेंट संभालो, आप वो डिपार्टमेंट संभालो, और आपको आता पहिले कशी गोष्ट असते, तुम्ही जर सुंदर आहे दिसायला
तर तुमच्या हाताला ती नेलपेंट असलीच पाहिजे, तोंडावरती लाली असलीच पाहिजे, गालावर पावडर असलंच पाहिजे. बरं तुम्ही रात्रीचे पूर्ण नाईट काढताय, सकाळी तुम्ही कसे फ्रेश दिसणार? हा पण विषय आहे का नाही. 1-2 वर्ष तुम्ही काढू शकले, रात्रभर जागायचे तुम्हाला आणि सकाळी उठून परत तुम्हाला फ्रेश व्हायचे, फ्रेश दिसायचे. नेलपेंट लावा, लाली लावा, ह्या गोष्टीला ती परत वैतागली. ह्या गोष्टीला ती परत वैतागल्यावर तिने असा डिसिजन घेतला, जर दुसऱ्यांच्याच अंडर काम करायचे तर मी स्वतःचं काहीतरी चालू करते. बस झालं आता. हे दुसऱ्यांच्या हाती काम करणं, हे लाली लिपस्टिक लावणं आपल्या बसची बात नाही. सतत दबावात काम करा. हो, सतत दबावात काम करणं हे तिला काही झेपणचं झाले. तिने ते सोडून दिलं. तुम्हाला सांगितलं होतं मी सोडते आज. येस, मग तुमची काय प्रतिक्रिया होती? बिलकुल. जर तिला 1-2 वर्ष नाईट शिफ्टला टाकले आणि तिला एकही शिफ्ट बदलली दिलेली नाही आहे आणि तिच्यावर सारखा दबाव येतोय, तर त्यांची प्रोसिजर अशी होती का तुम्ही 100 मीटरच्या आतमध्ये तुमचा ॲक्सिडेंट जर झाला तर त्याची कंपनी जबाबदारी घेणार होतो, स्पाईसजेट. एक दिवस अशी वेळ आली का तिचा झाला ॲक्सिडेंट. तिचा ॲक्सिडेंट झाल्यावर ती पूर्ण कमरेपासून पूर्ण मांडीपर्यंत पूर्ण सोल वाटलेली गेली. आता तुम्हाला माहिती आहे, टू व्हीलरने जायचे. हां, एकच वेळ आली तशी टू व्हीलरवर जायची, तर ती पूर्ण सोल वाटली. आता त्याच्यामध्ये असं असतं, हे कपडे घालतात पॅक, स्पाईसजेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल, त्यांच्या त्या असतात ना मुली, एकदम पॅक कपडे असतात त्यांचे. तिला ते झेपतच नव्हतं. रोज मलम लावायचा, ड्रेसिंग करायचं, ते पॅक कपडे घालायचे आणि परत हजर राहायचं ड्युटीवर. आणि 1 मिनिट लेट झाला तरी तासन तास त्या रूममध्ये त्यांना लेक्चर दिलं जायचं त्याच्यामध्ये. मग हे असं करता करता मग तिने काय केलं, ती म्हटली माझा क्लेम द्या, माझा ॲक्सिडेंट झाला आहे, मला तुम्ही पैसे द्या, नाही का. म्हणजे मी माझा विलाज करीन. आता घरून किती मागणार ना. पगार वेळेवर नाही. पगार पण वेळेवर नसायचा. हो, पगार बिलकुल वेळेवर मिळालेला नाही, एकही पगार वेळेत मिळालेला नाही. पगार तिचा होता. त्यावेळेला त्यांनी मला वाटते 25,000 रुपये असेल काटछाट करून 22,000 रुपये तिच्या हाती यायचे. त्या 22,000मध्ये तिच्या राहण्याच्या खोलीचं भाडं आणि तिचं ते सगळं तिचं खाण्यात आणि तिच्या याच्यातच निघून जायचं. तिला असं वाटायला लागलं आईबापांना आपण काही देतच नाहीये, हे काय नोकरी करून आपण करतोय. आणि ते शिफ्टीस आणि तोच दबाव. हो, तोच दबाव. Accident झाला म्हणजे ते क्लेम भरून दिलं नाही त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली नाही म्हटलं आम्ही देणार नाही. अरे पण तुम्ही लिहून घेतलं ना. ती म्हटली तुम्ही माझ्याकडून ते सगळं प्रोसिजर लिहून घेतलंय का, तुमचा ॲक्सिडेंट झाला तर विमा आम्ही देऊ, तुमची जीवामालाची सगळी जबाबदारी आम्ही घेऊ. तिथं सुद्धा तिने खूप लढा दिला. मॅनेजमेंटशी. येस, खूप खूप लढा दिला त्यांनी. आता कसं असतं, वर्चस्व शेवटी मेन माणसापर्यंत पोचायला ती एकटी किती लढणार आहे. कोणी दबावाखाली करतं, कोणी पैशासाठी करतं. शेवटी तिने आम्हाला सांगितलं, मम्मी पप्पा आता बस, माझ्याच्याने होत नाही. पप्पा म्हटले बाळा गावी निघून ये, बघू आपण काहीतरी करू दुसरं. तर असं म्हणून ती गावी निघून आली. गावी निघून आल्याच्या नंतर ती 6 महिने इथं राहिली. तिला कळणेच आता काय करावा. ब्लाइंड. जेवढे शिकले सगळं केलंय आणि परत गावी यायला लोक काय म्हणतील असं तिच्या मनात येत असत. हो, 100%. परत आई वडिलांवर डिपेंड. हो, मग तिला त्या गोष्टीचा एकदम टेन्शन यायला लागलं का करायचं काय आता. आणि मग ठीक आहे म्हटली मी आता ना. 6 महिने राहिल्यावर तिने तिचं ठरवलं का आता काहीतरी पुण्याला जायचं, आपल्याला जी योग्य नोकरी मिळेल ती आपण ती स्वीकारायची. त्याच्यामध्ये तिले मला वाटते काहीतरी 2-3 महिने. 6 महिने घरामध्ये काय केलं तिने, काय करायची? काय नाही, वाचन. पुस्तक वाचायची. हो कोणकोणती पुस्तक हो, मग तिच्या वाचनामध्ये बुद्धा इज धम्मा, एक झेन नावाचं पुस्तक होतं. मी स्वतः स्पेशली तिच्यासाठीच आणलं होतं का जर आपल्याला मार्ग मिळत नसेल तर हे झेन पुस्तक वाच,
तुला त्याच्यातून मार्ग मिळतील. स्पेशली मीच तिला ते दिलं होतं का तुला जर तुझे मार्ग सापडत नसतील तर तुला ह्या पुस्तकातून नक्की तुला मार्ग मिळतील. पूर्ण पुस्तक तिने एकदा नाही दोनदा वाचून काढलं. जगण्याचे घरकामात काय मदत करायची? घरकामात सगळे येतात तिला. स्वयंपाक काय स्वयंपाकामध्ये तर पूर्ण हुशार. सगळा स्वयंपाक येतो तिला. तिचं कोणतं म्हणजे खाद्यपदार्थ चांगली बनवते ती? तिला कसं खाद्यपदार्थ तिचं काही नाही. ती भाजी, भाकरी, तूर असती अख्खाली तूर, त्या तुरीचं कालवण आणि भाकरी हे तिला लय आवडायचं. बनवायची ती स्वतः? हो हो, चुलीवर सुद्धा स्वयंपाक केलेला आहे तिने. म्हणजे ऑलराऊंडर आहे. येस. आणि मग 6 महिने तिला आता घरामध्ये सगळं हे तिने परत ठरवलं का ठीक आहे आता आता आपण परत सुरुवात केली पाहिजे. तुम्हाला सांगितलं तिने मला परत पुण्याला जायचं. हो तुम्ही काय विचारलं, काय करणार बेटा तू, असं काय विचारलं असेल? हो, तर आता विचारणार तर ऑब्विसली विचारणारच का आपण पुण्याला जाणार आहे तर काय काय करायचं आहे आता तिथे जाऊन. तर म्हटले ठीक आहे ना, मी म्हणजे माझ्या लायकीचा जॉब भेटला का मी तो करते आणि बघते मला काय ठरवता येईल ते मी ठरवते. तर तुम्हाला म्हटलं पण थोडा दबाव आला असेल. समजा आता इतकं आपण तिच्यासाठी पैसे खर्च केला, तिच्या मनाप्रमाणे केलं, तिला पण थोडा हिरमोड होत असेल. आई वडिलांनी एवढे पैसे पाठवले, 1.5 लाख रुपयाचं लोन घेतलं, आता पुढं काय? तेच तिने त्याच प्रेशरवर होती ती का पैसे फेडायचे कसे. म्हणून ती म्हटली मी आता पुण्याला जाते. पुण्याला गेल्यावर तिला तिच्या मनासारखा जॉब म्हणजे भरपूर तिने ट्राय केली. बायजूसमध्ये पण तिने ट्राय केली. तिथे पण तिने 1-2 महिने काम केलं. तिथं पण तिला म्हणजे भरपूर त्यांनी सपोर्ट केला बरं का बायजूसमध्ये पण. मग ते पण सोडून दिलं तिने. म्हणजे त्यांच्या आणि हिच्या वेळेमध्ये हे होत नव्हतं. जमत नव्हते. हां, मग ते पण सोडून दिलं. मग नंतर असं करता 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 मग आता ह्या मोबाईलची क्रेज आली. मग पैसे जमा करून करून इथं थोडा जॉब कर, तिथं थोडा जॉब कर, 6 महिने इथं कर, तिथं कर, असं छोटे छोटे जॉब ती करू लागली. आणि मग त्याच्यातून तिला असं वाटायला लागलं का बाबा आता हे इंस्टाग्राम, हे फेसबुक हे सगळे चालवतात. बघा याच्यामध्ये आपण पण काहीतरी आपल्याला पण काहीतरी जमतंय का नाही का. मग ती तिचे कंटेंट टाकायला लागली. मग तिचे ती स्वतः तयार करायची, तिचे तीच टाकायची. हां, ही गोष्ट आम्हाला नव्हती माहिती. लाईक, शेअर ह्या गोष्टीपासून आम्ही फार लांब होतो. सोशल मीडियापासून दूर. हो. तुला माहिती नाही का आता मुलगी आपली आपली हां. आणि नंतर तिचे फॉलोअर्स वाढायला लागले. तर म्हणजे तरी पण तिने आम्हाला कधी सांगितलंच नाही का फॉलोअर्स वाढतात आहे का काय. म्हणजे तिचं तीच चालू ठेवायची आणि तिचं तीच मॅनेज करायची सगळं नाही का. मग तिने असं ठरवलंय का ठीक आहे, आता आपण आहे ना समाजाला जागरूक करायचं, आपण स्वतःही जागरूक व्हायचं ना आता समाजालाही जागरूक करायचं. असे कंटेंट ती निवडत 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 गेली. आणि तिने जे रील्स बनवलेल्या होत्या तर समाजाने त्या रील्स इतक्या डोक्यावर घेतल्या आणि त्या माध्यमातून तिला ॲक्च्युली म्हणजे हे कार्यक्रम यायला लागले का ताई तुम्ही या, 2 शब्द समाजाला सांगा. हे असं करता करता तिने तिची जर्नी ठरवली. व्याख्यानं द्यायला लागली. येस. हो अगोदर म्हणजे ती तर शाळेत बोलायला वगैरे तर हुशार होतीच. हो. आणि नंतर तिला कळलं की हे आपलं खरं व्यासपीठ आहे. येस. आपल्या इथे जवळच तिने हे दिलं होतं व्याख्यान. कुठली शाळा आहे ही आपली इकडं मडच्या तिथली. काय शाळेचं काय मला नाही आयडिया. इथे आपली आदिवासी शाळा आहे शाळेत. मला वाटते शाळेचं नाव विसरले मी सर. पण पहिलं फर्स्ट तिने म्हणजे स्पाइसजेटमध्ये असताना तिला आमंत्रण आलं होतं का आमच्या शाळेला भेट द्यायला या आणि आमच्या शाळेला तुम्ही सांगा का स्पाइसजेटमध्ये मुलांनी काय काय प्रोग्रेस ठेवावी. फर्स्ट भाषण तिने तेव्हा केलं होतं आणि तेव्हा तिला जाणवलं का जे आपण बोलतोय ते लोकांपर्यंत पोचते. बस तिथून तिची सुरुवात झाली. तिला आत्मविश्वास आला. येस. आणि मग तिला विविध ठिकाणावरून बोलवून आलं का व्याख्यान द्या, म्हणजे कोणकोणत्या विषयासाठी व्याख्यानासाठी बोलवलं जायचं? व्याख्यान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलायचे, शिवाजी महाराजांवर बोलायचे. म्हणजे आपले महापुरुष जेवढे आहेत यांचे सगळ्यांचे विचार तिने वाचलेले आहेत.
तिला कोणी म्हणतच नाही का तुम्ही ह्या विषयावर बोलत आहे. तिने फक्त तिचे विषय हे करायचे, आत्मसात करायचे का आज पब्लिकला काय सांगायचं आहे, मुद्दा काय उचलायचा आहे आणि कुठल्या मुद्द्याला जास्त उचलायचं आहे आणि कुठल्या मुद्द्याला उचलायचं नाही, हे तिला बरोबर आयडिया आलेली आहे. त्याच्यामुळं ती पब्लिक फक्त तिने बोलायचं आणि पब्लिकने ऐकायचं एवढंच. मग हे कधी कळलं तुम्हाला का आता आपली मुलगी अशी व्याख्यान वगैरे देते? तुम्हाला काय वाटलं? पहिला अनुभव काय होता? पहिला अनुभव तर आमचा खूपच आमच्या गावच्या एक ग्रुप आहे, त्या ग्रुपवर पडलं. सगळ्यांनी शुभेच्छा दिला. आता कसं तर आम्हाला तिची सवयच झालेली होती का ती काहीही म्हणजे कुठलंही तिने काम केलं का त्याची वाहवाही तिला मिळाल्याशिवाय कधी राहिलीच नाही. म्हणजे ती सवयच झाली होती आम्हाला का हा आज दीदीने इथं काम केलंय, हो आज इथं भाषण दिले, तिथं भाषण दिले. म्हणजे ही सवयच होऊन गेली होती आम्हाला पण. तुम्हाला पण अभिमान वाटायला लागला आपल्या मुलगी हो हो, अभिमान तर आमच्या पूर्ण गावालाच आहे तिच्यावर. मग आता गावी कधी येते ती? आता गावी 3.5 महिन्यांनी शायद. एवढी मग ती बिझी असते? कुठं कुठं व्याख्यानं देते? पूर्ण महाराष्ट्रामध्ये? पूर्ण भारतभर व्याख्यानं झालेत तिचे सर. कर्नाटक पासून तर हैदराबाद पासून तर गुजरात, सुरत, तुम्ही म्हणू नका, चंद्रपूर, नागपूर, सगळीकडं. अरे वा. राष्ट्रपतींचे पण कार्यक्रम असतात दरवर्षी. बुद्ध सर्व सर्व भाषांमधून हिंदी, मराठी, इंग्लिश. हो हो, मागे तर ती कर्नाटकमध्ये जाऊन त्यांच्या भाषेत सुद्धा तिने जय भीम घातला होता. हो आता पण तिचा बिग बॉस मधला जे भीम सगळा महाराष्ट्रात आता हे झालं, ट्रेंडिंगला आलं. हो हो हो, खरे. तिला सवय आहे सर. ती जय भीम जय शिवराय म्हटल्याशिवाय ना कुठलाच कार्यक्रम अटेंड करतच नाही. म्हणजे काही लोक असं उसनं अवसन आणून बोलतात किंवा नाही. काहीसाठी. तिच्या बॉडीमध्येच ती क्वालिटी आहे. फेक वाटतच नाही कधी. ती जे बोलती ना ते कधी फेकच वाटत नाही. जे बी बोलते ते सगळं मनापासूनच बोलते. आणि मग मला सांगा का, एक खरं तर म्हणजे तुम्ही जे दोघांनी जो विश्वास ठेवला तिच्यावर, म्हणजे तिला धीर दिला किंवा सपोर्ट केला, तर त्याच्यामुळे ती कुठंतरी पुढे जाऊ शकली. हो, आता सपोर्ट करणं गरजेचंच आहे सर. कसं आहे, सर्व मुलींना हे भाग्य लाभत नाही घराच्या बाहेर पडायचं. आणि काही मुलं सिद्ध करू शकतात, काही मुलं सिद्ध करू नाही शकत. आणि ती आमच्या अपेक्षांवर खरी उतरली प्रत्येक वेळेला. त्याच्यामुळं विश्वास ठेवणं गरजेचंच होतं ना. आणि घरातली मोठी मुलगी. मोठी. हो, आणि पाठी किती मुलं आहेत? अजून 2 बहिणी आहे तिला. 2 बहिणी. अच्छा, ते काय करतात? एक हॉटेल मॅनेजमेंट झालेले, मॅनेजरच्या पोस्टवर आहे. आणि एक 13वीला आहे आता. ते दोघी पण हिच्या सारखे आहेत का, कसं आहे? नाही, आता त्यांचे क्षेत्र वेगळे आहेत. हा. हां. मग मला सांगा, एक व्हिडिओ व्हायरल झाला होता सिंहगड लॉ कॉलेजमध्ये, पूर्ण महाराष्ट्राने तो व्हिडिओ पाहिला होता. आणि मॅनेजमेंटला ती जाब विचारत होती, त्यांना उत्तर देता येत नव्हती. मग तो व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं? चर्चा केली का मुलीची, कशाला एवढी मोठे, आपल्याला काय करायचे, असा स्वाभाविक अनेक पालकांच्या मनामध्ये प्रश्न येतो. तुमच्या मनात काय आलं? आमच्या मनात तर फर्स्ट टाईम अशी हे होती का तिची इतकी धडपड चालू होती लॉला ॲडमिशन घेण्यासाठी. पहिली गोष्ट तर म्हणजे ती जवळजवळ 2-2.5 वर्ष झाले त्या गोष्टीसाठी रखडती आहे, ॲडमिशन घेण्यासाठी. तिने 2-3 वेळा CATची परीक्षा पण दिली, त्याच्यामध्ये ती पास पण झाली. म्हणजे तिचे कार्यक्रम अटेंड करून, अभ्यास करून तिने CATच्या परीक्षा दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ती चांगल्या मार्कांनी पास झालेली आहे. पण आता काय असतं, मनासारखं कॉलेज भेटणं आणि आपण काय म्हणतो का बाबा, आपण जिथं राहतो आपल्याला तिथं जवळ कॉलेज एखादं भेटलं तर बा तेवढंच आपल्या याचं हे होतं ना, बरोबर. धावपळ कमी होईल, आपल्याला घरून जाऊन कॉलेज करता येईल, असंच तिच्या डोक्यात होतं. म्हणून ती सारखं तिचे फॉर्म भरणं चालूच होते. तिने खूप म्हणजे पूर्ण जिल्ह्यात फोन करून 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 सारखं म्हणायची, मला इथं जागा भेटते का बा, तिथं जागा भेटते का असं, म्हणजे लॉ कॉलेजांना नाही का. तर हे जो लॉ कॉलेजचा जो किस्सा झाला ना सिंहगडचा, हा अक्षरशः तिने आम्हाला माहीतच नव्हतं. तिने श्रीरामपूरला एक फॉर्म भरला होता. त्यांनी सांगितलं होतं, बघा तुमचा नंबर इथे लागलाय, पण तुम्ही 1 तासामध्ये इथे या. आता पुण्यावरून 1 तासात श्रीरामपूरला कसं जाणार ना.
तिने मला फोन केला. म्हटली पप्पांना सांग का मला श्रीरामपूरला जायचं आहे. तर श्रीरामपूरला जाताना तुमचं बघा मला 5,000 रुपये पाठवून द्या आणि गाडीचं भाडं गाडी करते आणि मी जाते. त्यांनी सांगितलं तुम्ही 1 तासात जर नाही आले तर हे ॲडमिशन जाईल. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर सिंहगड कॉलेजचा फोन आला तिला. तुम्ही 1 तासात इथं हजर राहा, तुमचं ॲडमिशन इथं झालेलं आहे, तुमचं इथं हे लागलेलं आहे. तिने ती गाडी फिरवली, परत अर्ध्या रस्त्यात गेलेली, परत सिंहगड कॉलेजला. सगळे डॉक्युमेंट सोबतच होते आणि गेली. गेल्याच्या नंतर तिथे थांबले तिचे सर्कलमधले सगळे म्हणजे तिला फॉलो करणारे कार्यकर्ते वगैरे सगळे जमा झाले. म्हटले चला ताईचं ॲडमिशन येतं, आपण जाऊ करू. काही जण आतमध्ये होती, काही जण थांबली होती. ही पूर्ण दिवस बाहेर उभी होती. चाललं होतं त्यांचं. मुलं जात होती येत होती, येत होती. आणि अचानक असं ठरलं का त्यांनी सांगितलं का तुम्ही आत या. ती आत गेली. ती आत गेल्याच्या नंतर त्यांनी तिच्या डॉक्युमेंट्समध्ये चुका काढायला सुरुवात केली. म्हणजे ते वाट बघत होते का ही येऊन काहीतरी बोलल, पण ही बाहेरून म्हणजे ते आत होते, ही बाहेर होती. त्यांना वाटायचं ही येऊन म्हणन का डोनेशन वगैरे घेऊन माझं करून द्या. तर ही काही जात नव्हती. हिला वाटलं नंबर लागलाय माझा, घेतील ॲडमिशन. आणि असं म्हणता म्हणता संध्याकाळचे 4 वाजले. कॉलेजवाल्यांनी सांगितलं, मॅडम होत्या तिथल्या, त्यांनी सांगितलं का तुमच्या ॲडमिशनमध्ये तुमच्या कागदपत्रांमध्येच चूक आहे, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला ॲडमिशन देऊ शकत नाही. तर ते म्हटले काय चूक आहे माझ्या याच्यामध्ये. ते म्हटले CAT सेलनी तर माझं सगळं ओके केलेलं आहे कागदपत्र, मी परीक्षा दिलेली आहे, तुम्ही हे करा, ह्या गोष्टीला मला सांगा माझ्या कुठं कुठं चुका झालेल्या आहे. तर ते म्हटले ठीक आहे सांगतो आम्ही तुम्हाला, बसा तुम्ही. असं म्हणून तिला 7:30 वाजेपर्यंत तिथे बसवलं. हे काही सांगायलाच तयार नाही. मॅडम निघून गेल्या घरी काहीच न बोलता. काय कागदपत्र त्रुटी काहीच सांगितलं नाही. आणि तिला तिथंच बसून ठेवलं. हो. सांगते त्रुटी म्हणून हो. निघून गेली. निघून गेल्या. आणि मग ही गेली आतमध्ये, का सांगत नाहीये. तर मग त्यांचे तिथले होते स्टाफ, त्यांनी सांगितलं का मॅडम तुमचं नाही होणार, तुम्ही जाऊ शकता. मग असं म्हटल्यावर तिने सगळा झालेला प्रकार आम्हाला दोघांना सांगितला, पप्पांना सांगितला. तिथून फोन करून हो. आणि पप्पा म्हटले आता एक काम कर, नाही दिलं ॲडमिशन, बघू आपण कुठेतरी दुसरीकडे घेऊ, काही टेन्शन घेऊ नको, होईल कुठंतरी, असं ते म्हटले. मग असं म्हटल्यावर तिच्या डोक्यात होतं का आपल्याला दिवसभर थांबवलं आहे, आता कुठं एकच जागा राहिलेली होती, एकच सीट राहिलं होतं. श्रीरामपूरचं एकच सीट अवेलेबल होतं. सिंहगड कॉलेजचं पण एक सीटसाठी त्यांनी मला वाटतं 400 मुलं बोलवली होती. नाही, तो शेवटचा दिवस होता याची. हा, तो दुसऱ्या दिवशीचा. ॲडमिशनचा शेवटचा दिवस होता. मग ते दुसरीचा. शेवटच्या दिवशी तिला मागं फिरून त्यांनी बोलवून शेवटला 7 वाजता सांगितलं का तुझं ॲडमिशन होत नाही, तुम्ही जाऊ शकता. नंतर तिला मला वाटतं काहीतरी चंद्रपूरला कार्यक्रम होता. नंतर ती काहीच बोलली नाही. नंतर ती चंद्रपूरला गेली. चंद्रपूरहून जाऊन आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती थांबली आणि तिसऱ्या दिवशी त्या कॉलेजला परत गेली. मग कार्यकर्ते घेऊन गेले, मीडियावाले घेऊन गेले आणि मग त्यांना जाब विचारला का बाबा तुम्ही मला सांगितलं का तुमचं ॲडमिशन होतं आहे आणि तुम्ही तिकडे श्रीरामपूरला जात असताना सुद्धा तुम्ही मला मागं फिरवलं आणि फिक्स आहे तुम्ही म्हटले, आणि तुम्ही आता मला का म्हणता का ॲडमिशन का नाही झालं माझं मी प्रोसिजरमध्ये असताना माझं ॲडमिशन का होत नाही. मग त्यांच्यावरून तिने तिचं हे केलं. म्हणजे तिला वाटलं का माझ्यावर अन्याय केलाय माझी. हां, तर ती फक्त तिच्यासाठी लढली नाही. नंतर तिने मोर्चा नेला 4 दिवसांनी. तिथं मोर्चा नेला कलेक्टर ऑफिसला. तर तिने जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी ती लढली. ती म्हटली का कलेक्टरला म्हटली न्याय मिळाला पाहिजे, मला नाही ॲडमिशन मिळालं चालेल, पण ज्या मुलांना यांनी डोनेशन घेऊन
जी गोरगरिबांची मुलं आहेत, जे इतक्या लांबून आले, त्यांना जो न्याय मिळत नाही तो न्याय मिळाला पाहिजे. तर जवळजवळ बऱ्याचशा मुलांना ॲडमिशन झालं आणि ती मुलं त्या मोर्चामध्ये सामील झाली होती. का बुवा आम्हाला न्याय मिळाला तुमच्यामुळं. म्हणजे तिने तिथं ॲडमिशन तिला घेतलंच नाही तिने. कारण काय आलं माहिती का, ज्या कॉलेजला तिने तिथं हे केलं, ती म्हटली आता त्या कॉलेजला आपण ॲडमिशन घेण्यात काय मजा नाही राहणार. कारण शेवटी त्यांच्या अंडरमध्ये आपण जाणार. मग तिने तिथं म्हटली मी पुढच्या वेळेस CIT देईल आणि पुढच्या वेळेस हे करल. आणि नंतर मग तिचं तिचं सोशल वर्क काम चालूच आहे. का बुवा कुठं कोणच्यावर अन्याय झाला तर ती तिथे जाते. शून्य म्हणतात मग कुठे असू दे. मध्ये चंद्रपूरला काय ते झालं होतं, तर तिथं त्या लोकांवर त्यांची घरं बिरं काढत होती, तर ती तिथं गेली होती. मग त्यांना सपोर्ट करणं, त्यांना न्याय मिळवून देणं, असं तिचं काम चालू आहे. म्हणजे ती आत्ता 24 तास त्याच कामात असते. तिने तिची संघटना उभी केली, सरकारी युवा संघटना. ती ऑल इंडियामध्ये हे कार्यरत आहे. त्याच्यानंतर तिने तिने कमी वयात जास्त प्रगती केली. म्हणजे माझ्या माहितीनुसार कमी वयात जास्त प्रगती केली. कारण तिच्या वयाची तिचं जर स्पीच बघितली, तिचं पहिलं स्पीच नागपूरमध्ये गाजलेलं. तिने पहिलं भाषण केलं, मला वाटतं काहीतरी प्रकाश आंबेडकरांचे चिरंजीव होते, त्यांच्यासमोर झालं. असं तिने खूप हे तसं केलं आहे. मला सांगा का तिने सांगितलं ते तुम्ही ते पाहिलं व्हिडिओ वगैरे, मग तुम्ही काय म्हटलं एवढी मोठी मॅनेजमेंट आहे सिंहगड सारखी, कशाला असं नाही मनामध्ये प्रश्न आला? तिने सांगितलं का मी आता उद्या जाणार. आज यांनी मला सांगितलं का माझं ॲडमिशन होणार नाही, तर मी उद्या जाणार, त्यांना विचारणार का माझ्या कागदपत्रांमध्ये काय चुका आहे. तर तिथे कागदपत्रांमध्ये काय चुका आहे ते म्हणायला का बाबा मग कसं जायचं. तर ती म्हटली आपण सगळे मीडिया घेऊन जाऊ. मीडिया घेऊन गेल्याच्या नंतर तिने तिथे डायरेक्ट त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ ना? हो. तर प्रश्न विचारायला माझ्या कागदपत्रांमध्ये काय चूक आहे, आणि जी चूक आहे तर ती CIT सेलनी चूक केलेली आहे का. त्यांनी जर मला व्हेरीफाय केलेलं आहे तर तुम्ही कसं काय म्हणता का तुझ्या कागदपत्रांमध्ये चूक आहे. तर त्यांनी सांगितलं का नाही नाही, CIT सेल जे म्हणतं ते योग्यच म्हणतं आणि त्यांच्या व्हेरिफिकेशनशिवाय आम्ही ॲडमिशन देऊच शकत नाही. तर ठीक आहे, मी CIT सेलला डायरेक्टली हे करते, कॉल लावते आणि त्यांची बोलणं करून देते. इनी कॉल लावला CIT सेलला आणि त्यांनी सांगितलं का यांच्या कागदपत्रांमध्ये काहीच चुका नाही आहे. ह्या सगळा जो म्हणजे ह्या कॉलेजचे जे काय नियम असतील त्यांनी तुम्ही देऊ शकता, हिला ॲडमिशन देऊ शकता. CIT सेलचं काहीच एक आक्षेप नाही कागदपत्र तिची सगळी परिपूर्ण आहे. आहे आणि तुम्ही ॲडमिशन देऊ शकता. पण तरी त्यांनी त्यांची चूक मान्यच केली नाही. ते म्हटले नाही ॲडमिशन नाही मिळणार. आणि आणि मग असं मीडियासमोर बोलता 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 सर बोलले हे सिंहगडचे का 3 लाख रुपये का काही तरी 3.5 लाख रुपये ते बोलता बोलता त्यांनी मागितले. मग ती म्हटली कसले 3 लाख रुपये, नाही का, आम्ही गरीब माणसं आहेत, आम्ही कधी म्हणजे हे एवढं डोनेशन का द्यायचं आहे तुम्हाला. आमची सगळं काही व्यवस्थित असताना. हो, आम्ही कॅपेबल आहे त्या म्हणजे त्या सीटसाठी, द्या तुम्ही आम्हाला, नाही का. पण तरीसुद्धा त्यांनी ते म्हणजे त्यांना वाटलं कायच करणार आहे. मग त्या मॅडम ज्या दिवशी ही गेली मीडिया घेऊन त्या दिवशी त्या मॅडम गायब होत्या. त्यांनाच विचारायचा होता ना तुम्ही का चुका काय आहे? कागदपत्रात चूक काय माझी? हो. तर ते असं म्हणाल मॅडमच आले नाही. तिथे ते एक आहे भंडारी सर नावाचे सर आहेत, तेच आपले प्रश्नांची उत्तरं वगैरे द्यायला लागलेले. तर तिचा राग अनावर झाला आणि मग तो इन्सिडन्स घडला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला तिच्या ह्याच्यामुळे. बिग बॉसची तिला संधी आली, काय सांगितलं तिने? घरी फोन केला? हो, केलता. काय म्हणलं? पहिले ती गोष्ट तर तुम्हाला सांगते, बिग बॉस आम्ही इथून मागं कधी बघितलाच नाही. आणि मला बिग बॉस म्हटलं का मला भीती वाटली. अरे बापरे, त्याच्यामध्ये तर खूप सारे जण असतात, नाही का, वाद होतात, शिवीगाळ होते. आणि हिने आधीची जी एवढी इमेज बनवून ठेवलेली आहे, नाही का, हिला हे झेपन का.
हा विचार मी केला. मग मी तिला म्हटले, तिने मला सांगितलं का मम्मी मला बिग बॉसमध्ये सारखं सारखं ते मागं लागलेत. मला किती वेळा त्यांना सांगू, मला नाही नाही म्हणायची लाज वाटायला लागली आता त्यांना. आता काय करू मी? तर म्हटलं नको बाळा, त्यांना सांग का मला नाही नाही जमणार सर त्याच्यामध्ये यायला, तुम्ही दुसरं कोणाला तरी घ्या. तर ती म्हटली मम्मी आता मी किती वेळा त्यांना असं नाही म्हणून सांगणार ना. तर पप्पा म्हटले तू कशाला नाही म्हणती, जाऊ दे ना. हे म्हटले जाऊ दे, तिला तिच्यावर कॉन्फिडन्स आहे, जाऊ दे, ठीक आहे. तर मी आधी नाही म्हटले, पण मग नंतर हे मला म्हटले का तू जाऊ दे तिला, काय असेल ते असेल, ती तिच्या हिमतीवर करतीये ना सगळं, जाऊ दे. मग मी पण काय बोलली नाही, म्हटलं ठीक आहे कर, म्हटलं असाइनमेंट त्यांचं काय साईन करायचं असेल ते. त्याच्यामध्ये तिने अट्टी घातल्या होत्या का मी शॉर्ट कपडे घालणार नाही, मी डान्स वगैरे म्हणजे दुसरी लोक जे डान्स वगैरे करतात असं डान्स वगैरे करणार नाही, अशा अट्टी घातल्या. आणि त्यांनी ॲक्सेप्ट केल्या त्या का हो ठीक आहे ताई, बोलले चालेल. मग असं म्हणून तिने त्या कंप्लीट केलं. आणि तिचा योगायोग असा का ती हैदराबादला एका कार्यक्रमाला गेली आणि तिथेच तिला निमोनिया झाला. तिने तो 12 दिवसात तो निमोनिया कव्हर केला. आणि बिग बॉसमध्ये रॅली, भीमा कोरेगावची रॅली तिने पूर्ण केली. आणि 12 दिवसात तिने ते सगळं कोर्स पूर्ण करून, म्हणजे औषधं गोळ्या खातही होती आणि ट्रीटमेंटही घेत होती, आणि त्याच्यात तिने ती भीमा कोरेगावची रॅली काढली, ती पूर्ण केली आणि मग बिग बॉसमध्ये गेली. बरं, मग आता काय तुम्हाला काय काळजी वाटते का तिकडून काय परत कुणी काय केलं तर परत नाही नाही, ते अहो काळजी त्यांची नाही का ते काय करतील, तिला चुकीचं सहन होत नाही ना. हा, मी तेच विचारतोय. तिला चुकीचं सहन होत नाही, ही कुणासाठी स्टँड घ्यायला गेली. आता कोणी म्हणणार हा त्याच्यासाठी स्टँड घेतला, मुलीसाठी, ती कदाचित मुलासाठी स्टँड घेऊ शकते, मुलीसाठी स्टँड घेऊ शकते. ह्या गोष्टीत आता त्या घरामध्ये होतच राहणार आहे. त्याच्यामुळं आता कसं आहे, आता खेळणारी तर तीच आहे, आपण फक्त बघणार आहे आता. आणि आम्ही सांगणार आहे का भरपूर सपोर्ट करा तुम्ही. विजय होईल. हो नक्की. काय सांगाल तुम्ही आता हे सगळं महाराष्ट्राला आता महाराष्ट्राला विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा ह्या तालुक्यात तिचं खूप नाव आहे. माझं मत असं आहे आपल्या सर्वांनी तिला सपोर्ट करावा, वोटिंग करावं, आणि नक्कीच ही ट्रॉफी आपण आपल्या जुन्नर तालुक्यात आणूया, असंच मला वाटतं.